उन्हाळ्यामध्ये नाचणीचे महत्त्व तर खूपच आहे। नाचणीमुळे आपल्या शरीरामधली उष्णता कमी होते। तर आज आपण बघणार आहोत नाचणीचे स्पॉन्जी असे डोसे। स्पॉन्जी डोसे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी जाडा तांदूळ घेतला आहे। इंद्रायणी सोडून तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल। आणि 1 वाटी इथे मी नाचणी घेते। 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी नाचणी घ्यायची आणि पाव वाटी उडदाची डाळ। हे आता आपल्याला सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 3 वेळा मी इथे स्वच्छ असं चोळून धुवून घेते, कारण नाचणीमध्ये घाण खूप असते। हे माझं आता स्वच्छ चोळून 3 वेळा धुवून झालं आहे। आता याच्यामध्ये मी दुसरं स्वच्छ पाणी घालून हे आता 8 तासासाठी असंच भिजवत ठेवते। आता 8 तासानंतर बघूया आपण। उडदाची डाळ, नाचणी आणि तांदूळ भिजवून आपले 8 तास झालेत। आता याच्यामधलं पाणी काढायचं आहे आणि हे बारीक करून घ्यायचं। हे बघा, तांदूळ आपले व्यवस्थित भिजलेत। इथे मी 2 चमचे पोहे घेतलेत। हे पण स्वच्छ धुवून घेते पहिला आणि मग हे 5 मिनिटासाठी भिजवत ठेवते। हे असे आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे। हे मी 5 मिनिटासाठी असंच ठेवते। त्यामधलं पाणी काढून घेते हे, कारण हेच पाणी आपल्याला वापरायचं नाही। उन्हाळा खूप आहे त्यामुळे मग जास्तच आंबते। तर हे सगळं पाणी काढून घेते आणि दुसऱ्या पाण्यातच आपल्याला बारीक करायचं आहे। तांदूळ आणि नाचणी आणि डाळ हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे। एकत्र वाटून घ्यायचं, त्यामुळे हे सगळं एकत्र करायचं आहे। भिजवताना मात्र सेपरेट भिजवायचं, बारीक करताना एकत्र करायचं। कारण नाचणी कशी बारीक असत्या, वाटली जात नाही, तांदळासोबत वाटली जाते। हे बघा, हे सगळं असं मिक्स करायचं। तोपर्यंत पोहे पण आपले भिजलेत। हे बघा, आता हे पण मी ह्याच्यातच घालते पोहे पण। आता गरमी खूप आहे म्हणून मी मेथ्या घातलेल्या नाहीत। जर गरमी नसेल तर तुम्ही 4 दाणे मेथ्याचे टाकले तरी चालते। आता मिक्सरला बारीक करून घेते व्यवस्थित एकदम। पहिला न पाणी घालता व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर जर पाणी लागलं तरच घालायचं आहे। पाण्याची गरज नसेल तर घालायचं नाही। इथे बघा, मी सगळं असं व्यवस्थित एकदम बारीक पेस्टसारखं करून घेतलं आहे। एकदम बारीक केले। हे बघा, आता हे ना चांगले आपले डोसे व्हायसाठी, एकदम स्पॉन्जी होण्यासाठी ना आपल्याला हे फर्मेंट करायला ठेवायच्या आधी ना हे असं घुसळून घ्यायचं आहे आपल्याला। असं घुसळून घेतल्यामुळे काय होतं, व्यवस्थित असं स्पॉन्जी होतात आपले डोसे। इडली करणार असेल तर इडली व्यवस्थित छान अशी फुगते। ते आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। हे बघा, हे इतकं असं पातळ केलं आहे। फेटल्यामुळे बॅटर आपलं छान फर्मेंट होतं, फुगतं। ह्याला असंच झाकून ठेवायचं। आता हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं, म्हणजे उद्या सकाळीपर्यंत ते फुगतंय आणि आपल्याला डोसे करायला येतात। आता हे मी उबदार जागेला ठेवायचं। डोश्यासोबत खायला खोबऱ्याची चटणी बनवते। खोबऱ्याच्या चटणीसाठी मी असं ओलं खोबरं घेतलं आहे। पाठीमागची पाट काढून घेतलेली आहे आणि असे छोटे छोटे काप केलेले आहेत। 2 हिरव्या मिरच्या घेतलेत आणि एकदम थोडीशी कोथिंबीर घेतली। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला हे आता व्यवस्थित वाटून झालं एकदम बारीक चटणी आपली। आता हे मी एका भांड्यात काढून घेते चटणी। ह्याला आता तडका करायचा आहे। एकदम आपल्याला किती घट्ट किती पातळ हे बघून पाणी घालायचं। हे आता थोडी घट्ट झाली, ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि मीठ चवीनुसार ॲडजस्ट करायचं आहे। तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅन ठेवला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालते। तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये मोहरी घालते। गॅस बंद करते। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये मिरची घालते, मग कढीपत्ता आणि हिंग। आता ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीमध्ये ओतायची आहे। फोडणी मी चटणी ओतते। डोश्यासोबत खाणारी चटणी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे। नाचणीचं आपलं पीठ आता फर्मेंट झालं आहे का बघूया। मस्त असं फर्मेंट झालं आहे, तिप्पट फुगलं आहे। हे बघा, एकदम छान असं फर्मेंट झालं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मग डोसे बनवून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। हे मिक्स करायचं आहे, हळूवार मिक्स करायचं आहे, जास्त असं फेटायचं नाही याला। आता आपण डोसे कसे बनवायचे ते बघूया। इथे मी बिडाचा तवा घेतला आहे। तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल, नॉनस्टिकचा असेल तरी घेतला तरी काही हरकत नाही, त्याच्यामध्ये पण खूप छान होतात। तव्यामध्ये मी थोडंसं तेल सोडते। याचे मी स्पॉन्जी डोसे बनवणार आहे। हे बघा, मी थोडंसं बॅटर पातळ करून घेतलं आहे। खूप जाड होतं, घट्ट झालं होतं थोडं, त्याच्यामुळे थोडं मी बॅटर पातळ करून घेतलं आहे। हे बघा, छान अशी जाळी सुटली आहे। तसे आपले डोसे
तयार होत आहे. थोडंसं वरून तेल सोडायचं आहे. इतका खमंग असा वास सुटला आहे. याचे तुम्ही आप्पे बनवू शकता ह्याच बॅटरचे. याच बॅटरपासून तुम्ही इडली पण बनवू शकताय. हे बघा मस्त खमंग एकदम स्पॉन्जी झाला आहे. हे बघा खालून पण छान व्यवस्थित भाजला आहे. हे थोडंसं पीठ भाजलं ना की मग आपल्याला पलटी करायचं आहे. हे पलटी करते मी. च्या बाजून लगेचच भाजलं जाते ते मी. हे बघा एकदम मस्त असं स्पॉन्जी डोसे झाले. असंच मी आणखीन करून घेते बाकीचे. पटकन होतात आणि छान होतात. हे बघा जास्त तेल लागत नाही. एकदम सहज निघतात. काही चिटकत नाहीत काही नाही. पटकन निघतात इझिली. हे आता पलटी करूया. एकदम स्पॉन्ज झाला आहे. खमंग नाचणीचे डोसे तयार आहेत आपले नाचणीचे स्पॉन्जी डोसे. हे बघा एकदम सॉफ्ट झालेत. एकदम स्पॉन्जी झालेत. आणि त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.